पक्षात काम करताय त्या पक्षाचे नेते मला का आरक्षण देत नाहीत हा प्रश्न तुमचे लेकर तुम्हाला विचारणार आहेत. काय नाही बैलगाड्या आल्यात बसा ना खाली. इतक्या बैलगाड्या इतक्या लांबून आले कधी. ही फडणवीस साहेब ही वेदना आमची बघा. त्या बैलगाड्या घेऊन लोक 60 किलोमीटरहून आलेत. ही मराठ्यांची वेदना आहे. मराठ्यांना यासाठी आरक्षण पाहिजे. कष्टकरी वर्ग माझा मराठ्यांचा. हे लोक येडे नाही आहेत. हे कुठं पागल झालेले लोक नाही आहेत. त्यांच्या भावना आहेत. माझ्या गरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे या गरीब मराठ्यांच्या भावना आहेत. कधी काळी फडणवीस साहेब तुमची माणुसकी जिवंत करा. तुमच्यात माया उत्पन्न होऊ द्या. गरीब मराठ्यांचे लेकर आरक्षणापायी अडचणीत आलेत. कधीतरी गोरगरिबांच्या कष्टाचा विचार करा. तुम्हाला का गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाहीये. तुमचा कोणता हट्ट आहे फडणवीस साहेब. गरीब मराठे मोठे न होऊ द्यायचा का. तुम्ही आमच्या मराठ्यांच्या लेकराच्या मुळावरती उभा राहिलात. तुम्ही जर वेळोवेळी असंच करत राहिलात तर मराठा समाज तुम्हाला योग्य वेळ आल्यावर योग्य वेळी घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाहीये. एका बाजूला लावा. मराठा समाजाला मी सांगत होतो तुमच्या लेकराच्या वेदना वायाला जाऊ देऊ नका. लेकर डोळ्यासमोर असू द्या. आरक्षण मिळाल्याच्या नंतर तुमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आहे. ही घोंगडी बैठक तुम्हाला जाग करण्यासाठी आहे. आता निवडणुका आल्यात. हे लोक गोड बोलतील. तुमच्या लेकराच्या न्यायापासून तुम्हाला लांब नेतील. हे 5 वर्षातून एकदा येतंय. एकदा हे लोक निवडून गेले की पुन्हा माझ्या गरीब मराठ्यांना विचारणार नाहीत. म्हणून याच वेळेस मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी स्वतःच्या लेकराच्या वेदना डोळ्यासमोर कायम असू द्या. विसरू नका. तुमचा त्याग तुमचे कष्ट विसरू नका. तुम्ही घातलेला पैसा विसरू नका. हे लोक मोठे होतील पण तुमचे लेकर दारिद्र्याच्या खाईत पडतील हे आठवणीत राहू द्या. आता समाज आणि समाजाचे लेकर संपू देऊ नका. रात्रंदिवस मराठा जागा ठेवण्याचं काम सुरू 1 वर्षापासून आहे. आपण एकत्र येतोय. महिना 2 महिन्याला आपण सातत्याने एकत्र येतोय. आपल्या समाजाला आपल्या लेकराला लागणारं आरक्षण विसरू द्यायचं नाही म्हणून आपण एकत्र येतोय. आपणही एकदा जर हाक मारली तर तुम्ही सुद्धा लाखाच्या संख्येने एकत्र येत आहे. आता तुम्ही इथं बसलेलेच यानेच ग्राउंड भरलंय. इथं बसलेल्या एका तिथं 10-10, 20-20 मतदान असणारे. आता इथंच जर ग्राउंड भरलं आणि हे एका तिथं 10-10, 20-20, 30-30 मतदान हे जर फुटलं खाली काय राहिलं. पडलं ना सरकार. कार्यक्रमच झाला यांचा. यांना घोंगडी बैठकच कळा नाही. सभा आहे का घोंगडी बैठक. एक तर घोंगडी म्हणजे काय अर्ध्याला कळलं नाही. अर्धे मत होते नवीनच नाव सापडून आणताय कुठून करून काय करू आणि वेगळंच काहीतरी देत आहे. घोंगडी म्हणजे काय म्हणलं मला नाही माहित. ज्या ज्या जिल्ह्यात येते तिथे जाऊन विचार आणि तो टकोरीवर मी पांघरून घे. तुला घोंगडीची किंमत कळन. तिच्यात काय रग आहे काय ताकद आहे. घोंगडीचा अर्थ काय. घोंगड्या बैठका पूर्वीच्या काळी का घेतल्या जायच्या. निर्णय कसे बाहेर पडायचे. तुला घोंगडी म्हणजे कळायची नाही. ती लय पवित्र आहे. घोंगडी ही खूप पवित्र आहे आणि सर्रास पूर्वी शेतकरी हा घोंगडीच वापरायचा. पाऊस असो थंडी असो म्हणजे संकट
परतून लावायचं काम घोंगडी करते. सो संरक्षण त्या शेतकऱ्याचं करण्याचं काम घोंगडी करायची. कितीही पाऊस असला तरी घोंगडी भिजत नाही, कितीही थंडी असली तरी तिच्यामुळे थंडी लागत नाही. शेतकऱ्याचं संरक्षण करणारी ही घोंगडी आहे. म्हणून या गोरगरिबाचं रक्षण करण्यासाठी, त्यांच्यावरचा अन्याय कमी करण्यासाठी या घोंगड्या बैठका आहेत. आपल्या लेकराच्या न्यायासाठी मायबापाओ विसरू नका बर का. तुमच्या लेकराचा अन्याय डोळ्यासमोर कायम राहू द्या. तुमच्या लेकराला आरक्षण लागतंय त्यासाठी तुम्ही काय कष्ट केलेत हे तुमच्या डोळ्यासमोर असू द्या. माझ्या विरोधात तर इतके उठलेत आता. कोणी मारून टाकीन म्हणतंय, कोणी तुकडेच करीन म्हणतंय, कोणी तर मग ट्रॅपच रचलाय. आणि दर आठवड्याला आमदार बदलत आहेत. नांगराला जसे दुपारून बैल बदले देत, नुसते बैल बदला बदली चालू आहे. हे झाला की तेव झाला की तेव. पण म्या बी आता डाव टाकलाय, पण आणखीन 7-8 दिवस थांबवतो. आणखीन एखादा असला डाव तर तो बी पुढे आला, म्हणजे दोन्ही संगच मोडता येते मला डाव एक मोडण्यापेक्षा. मराठ्यांना एक उद्यापासून काम सांगतो. आता गप नाही बसायचा 3 महिने. तुम्ही म्हणता लय काम सांगायलाय. 3 महिने जर गप बसलात तर तुम्ही पिढ्यांना पारचं वाटोळं केलं म्हणून समजा. हे 2-3 महिने मराठ्यांच्या अस्मितेचे, भवितव्याचे, भविष्याचे सुद्धा आहेत. हे 3 महिने सगळे टाईट राहा. सावध, बेसावध वेळेवर राहू नका. लढाई माणूस फक्त बेसावध राहिल्याने हारतो. सावध जर राहिला तर कसलंही संकट किंवा कसली लढाई असो, विजयाचा टिळा लागलाच म्हणून समजा. फक्त सावध राहा. आता बेसावध नको. उद्यापासून एक काम सुरू करा. आपल्याला या बीड नगरीतूनच महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, उद्यापासून महाराष्ट्रातले सगळे मराठे कामात राहा. प्रत्येकानं गावात जायचं. आपल्या 20-20, 30-30, 40-40 जणांच्या टीम करायच्या. त्या फक्त मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी. आपली लाट अशी झाली, हाक मारली की लाखानं कोटी नेते. तुम्हाला मेळ कसा पांगलाय ते सांगतोय. कोणत्या सभेला बोलवा, ते ग्राउंड, ती जागा तुडुंब भरती. पण मला जे या 15 दिवसात अनुभव यायला लागलेत, गरीब मराठ्याला जर काम पडलं तर त्याने नेमकं सांगायचं कोणाला. एखाद्या बांधवाचे जर आपल्या